तामलवाडीमध्ये या ठिकाणी ड्रग्स सापडले। आज ड्रग्सचा मास्टर माइंड कोण आहे माहिती आहे तुम्हाला? आज भाजपचे कार्यकर्ते, माजी सभापतीचे मुलगा या ठिकाणी पकडला गेलेला आहे। त्याचं नाव मुळे आहे। काय नाव? पिंटू मुळे। त्या ठिकाणी त्याची आई सभापती होती भाजपची आणि त्यांचा तो मुलगा आहे। अनेक भाजपचे कार्यकर्ते ह्याच्यामध्ये संशयित आरोपी म्हणून आहेत। तर आमची एवढीच मागणी आहे, सीडीआर तपासून या ठिकाणी सखोल चौकशी व्हावी आणि त्यांना कडक शिक्षा व्हावी ही आमचं मागणी आहे। माफिया विरोधात तुमचं हे मोर्चा आहे। ड्रग्स बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार। नमस्कार, मी हुकमत मुलानी। वेगळे विषय, वेगळ्या चर्चा सतत दाखवत असतो। मी माझ्या पाठीमागे आता इथं काँग्रेसचा कार्यकर्ता, जिल्हा काँग्रेस कमिटी धाराशिव उस्मानाबाद यांच्या वतीने इथं ट्रॅक्टर रॅली मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि इथं शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या सरकार विरोधात इथं हा मोर्चा आहे। नेमकं काय मोर्चाचं उद्दिष्ट आहे, काय आहे, कार्यकर्ते काय म्हणतात बघूया आपण। काय सांगाल बरं? आता मोर्चा काढलाय तुम्ही, काय मागण्या तुमच्या? आमच्या जवळजवळ 7-8 प्रमुख मागण्या आहेत। त्यापैकी एक मागणी आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महायुती सरकारनं या ठिकाणी 7-12 कोरा करणार, शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करणार हे आश्वासन दिलं होतं। तसेच प्रत्येक हमी भाव, जे काही सोयाबीन असेल, तूर असेल, त्याला हमी भाव देणार होते, ते सुद्धा या ठिकाणी झालेलं नाही। पीक विमा मिळालेला आहे। अनेक प्रश्नावर हा आमचा कर्जमाफी, सगळ्यात प्रमुख मागणी म्हणजे कर्जमाफी आहे। आज 7-12 तर कोरा झालेला नाही, तर आमची हीच मागणी आहे प्रमुख, ही 7-12 कोरा व्हायला पाहिजे। मला सांगा, किती मागण्या आहेत तुमच्या आणि कसं स्वरूप कसं असणार आहे मोर्चाचं? आज आम्ही ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून सरकारला जाग आणण्यासाठी हा आंदोलन मोर्चा काढण्यात आलेला आहे। आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांच्या निर्देशानुसार हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा काँग्रेस कमिटी आणि संपूर्ण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं हा आमचा रॅली। विशेष मागण्या काय त्याच्यामध्ये? आज तुम्ही जर बघितलं तर आज मागेल त्याला सौरपंप, काय मागेल त्याला सौरपंप द्यायचं कबूल केलेलं आहे, पण अजूनपर्यंत सगळ्यांच्या नोंदी झालेल्या आहेत। प्रत्येक शेतकऱ्याने 30-40 हजार रुपये भरलेले आहेत, परंतु अजून अद्यापपर्यंत सौरपंप या ठिकाणी मिळालेला नाही। आज दुसरा रोजगार हमी योजना, आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कामं चालू, म्हणजे कामं तर बंद आहेत रोजगार हमीचे। आज बेरोजगारी वाढत आहे, शेतकऱ्यांच्या हाताला काम नाही, म्हणून रोजगार हमी योजना सुद्धा या ठिकाणी चालू करणं गरजेचं आहे। दुसरं म्हणजे तुळजापूर तामलवाडीमध्ये या ठिकाणी ड्रग्स सापडले। आज ड्रग्सचा मास्टर माइंड कोण आहे माहिती आहे तुम्हाला? आज भाजपचे कार्यकर्ते, माजी सभापतीचे मुलगा या ठिकाणी पकडला गेलेला आहे। त्याचं नाव मुळे आहे। काय नाव? पिंटू मुळे। त्या ठिकाणी त्याची आई सभापती होती भाजपची आणि त्यांचा तो मुलगा आहे। अनेक भाजपचे कार्यकर्ते ह्याच्यामध्ये संशयित आरोपी म्हणून आहेत। तर आमची एवढीच मागणी आहे, सीडीआर तपासून या ठिकाणी सखोल चौकशी व्हावी आणि त्यांना कडक शिक्षा व्हावी ही आमचं मागणी आहे। माफिया विरोधात तुमचं हे मोर्चा आहे। ड्रग्स सगळेच विषय आहेत। आज तुषार सिंचन, आज ठिबक आणि तुषार सिंचनचं 3 वर्षापासून अनुदान आज शासन करत नाहीये, त्यासाठी हा मोर्चा आहे। आज कृषी विभागातर्फे जी काय अनुदानानं वाटप होणारे बी बियाणं औषध आहे, हे तिराईत कंपनीला देऊन या ठिकाणी फसवणूक शेतकऱ्याची होती आहे। आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे देण्यात यावेत। दुसरं, आज आपण जर बघितलं, महायुतीचं सरकार आरटीओच्या माध्यमातून तिप्पटपणे या ठिकाणी नंबर प्लेटच्या माध्यमातून वसुली करत आहे। इतर राज्याच्या मानलेत आणि इतर राज्याच्या तुलनेत सगळ्यात जास्त नंबर प्लेटला पैसे वसूल करण्याचं काम महाराष्ट्र सरकार करत आहे, आणि लूट करत आहे। तर ह्या अशा विविध मागण्या या ठिकाणी आम्ही केल्या। काय भूमिका असणार आहे पुढे तुमच्या? आज आम्ही ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून किती ट्रॅक्टर आहे त्याचे? जवळजवळ 50-60 ट्रॅक्टर आहेत आणि मला वाटतं की हे सगळे शेतकरी आहेत आणि शेतकऱ्याच्या माध्यमातून हा मोर्चा आहे आमचा। आणि काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने राहिलेला आहे। आज कर्जमाफी होत नाही, शेतकरी होरपळून निघालेला आहे। जी आश्वासनं पाळलेली ती दिले नाहीत, म्हणून हा आमचा मोर्चा आहे। इथं काँग्रेसच्या पदाधिकारी, काँग्रेसच्या तर्फे इथं शेतकऱ्यांच्या मागणीसाठी इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चामध्ये इथं ट्रॅक्टर रॅली सुद्धा आहे। ट्रॅक्टरचे सुद्धा इथं या ठिकाणी ट्रॅक्टर आलेले आहेत आणि इथं पदाधिकारी जे आहेत ते आता इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर त्यांचा मोर्चा धडकलेला आहे। मी तुम्हाला सर्व मोर्चामध्ये सहभागी झालेले कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत, मी तुम्हाला त्यांची मुलाखत दाखवलेली आहे। विषय कसा वाटला नक्की कळवा। वेगळे विषय, वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता। मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव।
समोर जाऊ दे.